हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महा BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी कॉम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची मूलभूत माहिती बघणार आहोत. त्यावरती आपण 10 MCQs बघणार आहोत. तर हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. ओके, 15 क्वेश्चन तुम्हाला यावरती विचारले जातात एक्झाम मध्ये. तर आता आपण वळूया आपल्या क्वेश्चन कडे. जे पण विद्यार्थी BCA, BBA, BBM आणि BS या एक्झाम साठी तयारी करत आहे, आता पुढच्या महिन्यात तुमची एक्झाम आहे 19 आणि 20 तारखेला, 20 जुलैला. ओके, चला आपण वळूया क्वेश्चन कडे. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ WWW. हे विस्तार रूप काय आहे WWW चे? तर ऑप्शन एक आहे वर्क विथ वेब, त्याच्यानंतर दोन आहे वर्ल्ड वाईड वेब, त्याच्यानंतर तीन आहे वर्ल्ड वाईड वेब आणि लास्ट आहे वर्ल्ड वाईड वेब. तर राईट ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? वर्ल्ड वाईड वेब. WWW जे लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब आहे. ओके, क्वेश्चन आहे आपला, अ हार्ड डिस्क is divided into multiple tracks. These tracks can be subdivided into which of the following? जे हार्ड डिस्क असते आपली, तर ते कशापासून बनलेले असते? ट्रॅक्स असतात, आणि ते ट्रॅक्स कशामध्ये डिवायडेड असतात, सब डिवायडेड असतात, कशामध्ये असतात? तर ते बघूया आपण. ऑप्शन एक आहे क्लस्टर, त्याच्यानंतर आहे सेक्टर, तीन आहे वेक्टर्स आणि चार आहे हेड्स. राईट ऑप्शन काय आहे? सेक्टर्स मध्ये डिवायडेड असतात ट्रॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, dash means such a computer program which convert every sentence in a program into machine language. कोण करत असतं जे की सेंटेन्स जे असतात त्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट कोण करत असतं? ऑप्शन एक आहे कंपायलर, त्याच्यानंतर दोन आहे सिम्युलेटर, तीन आहे ट्रान्सलेटर आणि चार आहे इंटरप्रेटर. राईट ऑप्शन काय आहे? इंटरप्रेटर हे करत असतं, जे सेंटेन्स असतात तर त्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करत असतं. ओके, इकडे मराठीमध्ये पण दिलेले आहे, तुम्ही मराठीमध्ये पण वाचू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 1 GB इज इक्वल टू विच ऑफ द फॉलोइंग? 1 GB म्हणजे किती हे आहे? तर ऑप्शन एक आहे 1024 मेगाबाईट, त्याच्यानंतर दोन आहे 1024 किलोबाईट, 1024 टेराबाईट आणि 1024 बाईट्स. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन एक 1024 मेगाबाईट म्हणजे 1 GB. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कंपायलर सॉफ्टवेअर हे काय करत असतो? ऑप्शन एक आहे कन्वर्ट कॅरेक्टर इंटू बिट्स, त्याच्यानंतर दोन आहे कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेज, तर तीन आहे कन्वर्ट मशीन लँग्वेज इंटू हाय लेवल लँग्वेज आणि चार आहे कन्वर्ट वर्ड इंटू बिट्स. त्याचा राईट ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन दोन, कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेज, कंपायलर हे कंपायलर सॉफ्टवेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? ऑप्शन एक आहे हॅज अ व्हेरी लार्ज मेन मेमरी, त्याच्यानंतर दुसरा आहे देअर इज अ व्हेरी लार्ज सब मेन मेमरी म्हणजे सेकंडरी मेमरी, तीन आहे देअर इज अ delusion of having too much main memory, त्याच्यानंतर चार आहे इट इज अ टाइप ऑफ मेमरी विच इज यूज्ड मेन फ्रेम कम्प्युटर. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन थर्ड, देअर इज अ delusion of having too much main memory. व्हर्च्युअल मेमरी म्हणजे मच मेन मेमरी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, which of the following is a correct extended form of ALU? ALU चा लॉंग फॉर्म काय आहे? अमेरिकन लॉग इन युनिट, लॉजिक युनिट, त्याच्यानंतर अल्टरनेट लोकल युनिट, तीन आहे अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि चार आहे अरिथमेटिक लॉजिक युनिट. राईट ऑप्शन काय आहे? अरिथमेटिक लॉजिक युनिट.
ALUचा लॉंग फॉर्म आहे अरिथमेटिक लॉजिक युनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. The circuit board of a personal computer on which many chips are mounted, what is it called? तर काय म्हटलं जातं? ऑप्शन एक आहे मायक्रो प्रोसेसर, त्याच्यानंतर सेकंड आहे सिस्टीम बोर्ड, थर्ड आहे डाउटर बोर्ड आणि फोर्थ आहे मदर बोर्ड. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन 4 याचा राईट ऑप्शन आहे बघा. मदर बोर्ड याला म्हणतात. स्पेलिंग मिस्टेक झाली. क्वेश्चन आहे आपला. अ कम्प्युटर व्हायरस इज अ कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय? हार्डवेअर, तर बॅक्टेरिया, थर्ड आहे सॉफ्टवेअर आणि काय आहे? ऑप्शन 3 सॉफ्टवेअर. कम्प्युटर व्हायरस इज अ सॉफ्टवेअर. कम्प्युटर व्हायरसला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द फाईल एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड ऑफिस 2007? तर राईट ऑप्शन काय आहे तसं बघा. PDF, डॉक्स, XT. राईट ऑप्शन काय आहे बघा. डॉक्स. The file extension of MS Word Office 2007. Okay. Question आहे आपला. Which of the following protocol do email client download email to their computer using? काय यूज करून जे आहे मेल डाउनलोड करतो आपण. ऑप्शन एक आहे TCP, त्याच्यानंतर FTP, SMTP आणि POP. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन 4 POP हे यूज करून जे आपण ईमेल डाउनलोड करतो. क्लायंट असतात ईमेल डाउनलोड करतात POP चा यूज करून. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 10 क्वेश्चन संपलेले आहे. मला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात. रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर त्यासाठी आपले जे BCA, BBA, BBM आणि BMS चे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन वरती. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर MCQ सिरीज पण यामध्ये अवेलेबल आहे आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये हे अवेलेबल आहे. त्यानंतरची फीज जी आहे ते फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण. नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकता. ठीक आहे. तर हे कोर्स जॉईन केलं तर 75 प्लस तुम्ही इझिली इथे जाऊ शकता. 75 आणि तुम्ही यापुढे गेलं 75 पुढे तर तुम्हाला इझिली जे आहे चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागून जातो. कशामुळे की फुल सिलेबस टेस्टमुळे तुमचा टाइम इम्प्रूव्हमेंट होतो. टाइम मॅनेजमेंट तुम्ही करतात आणि सगळे क्वेश्चन जे 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. 1.5 तास असतो तुम्हाला म्हणजे 90 मिनिटं. 1 मिनिटापेक्षाही कमी टाइम असतो क्वेश्चन सोडवण्यासाठी तुमच्याकडे. तर विद्यार्थी मित्रांनो जर टेस्ट सिरीज वगैरे लावली तुम्ही इझिली 100 पैकी 100 पैकी 100 तुम्ही क्वेश्चन सोडू शकतात आणि चांगले मार्क तुम्ही पाडू शकतात. ओके. अशा प्रकारे लेक्चर होता आपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट